काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत। नाना भाऊ, काय सांगाल? मतदान प्रक्रिया आता पूर्ण पार पडलेली आहे, नेमकं काय रिव्ह्यू समोर आलाय? महाराष्ट्रामध्ये जवळपास 170 ते 175 पर्यंत सीटा या महाविकास आघाडीचे येतील अशा पद्धतीचा अंदाज आता आमच्या पुढे आलेला आहे। आणि महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि एकनाथ शिंदेला आता नाकारलेलं आहे असं चित्र आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शेतकरी विरोधी धोरण बीजेपीने राबवलं, एकनाथ शिंदेनी राबवलं, त्याचप्रमाणे तरुणांना कायम बेरोजगार करण्याचं पाप केलं। महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था सगळा बर्बाद करून ठेवलेला आहे। महाराष्ट्राला गहाण ठेवण्याचं काम गुजरातला या लोकांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अवमान या लोकांनी केलं। आणि अनेक घटना होत्या की महाराष्ट्राने एकदा महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं की भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना राज्यातून सत्तेतून बाहेर काढायचं। आणि त्याचा परिणाम असा आहे की आम्ही जी मजबूत महाविकास आघाडी जनतेसमोर मांडली आणि त्याचाच आज सफलता आम्हाला मिळालेली आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बहुमतात येत आहे। मवियाच्या घटक पक्षातील सहकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना घडल्या, काय सांगाल? सत्तेतून बाहेर जाण्याचा त्रास भाजप आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कंपनीला झालेला आहे। पैशाच्या भरोशावर आणि दारूच्या भरोशावर निवडणुका जिंकायची मानसिकता त्यांची होती आणि त्यामुळे दबाव नीती, पोलिसांचा दबाव, भाजपचा दबाव, एकनाथ शिंदेंचा दबाव, सत्तेचा दुरुपयोग तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आणि ही जी सत्तेची मस्ती आहे ही जनता उतरवणार आहे। पण ज्या पद्धतीने यांनी मारपीट केली, अनेक कार्यकर्ते आमचे महाविकास आघाडीचे आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। आणि ते महाराष्ट्राचं कल्चर नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। जे कृत्य आज भाजपनी आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने केलं याला महाराष्ट्र जनता कदापि माफ करणार नाही। छत्तीसगडच्या रायपूरमध्ये गौरव मेहता यांच्या घरावर आता ईडीचे लोक पोहोचलेले आहेत। नेमकं आजच हे झालेलं आहे, नेमकं काय सांगाल? त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देऊ? कोण गौरव मेहता, काय त्याच्याबद्दलची मला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही। काय सांगाल नेमकं? आता म्हणजे खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात पूर्ण आपली विधानसभा आहे ती फार महत्त्वाची मानली जात होती। प्रफुल्ल पटेल असतील, प्रणय फुके असतील, हे तळ ठोकून होते इथं आणि यांनी तुमच्या विरोधात प्रचार केला। नेमकं कितीची लीड राहील आता तरी तुम्हाला काय वाटतं नेमकं याच्यावर? बघा, ही निवडणूक आमच्या भागातल्या कार्यकर्त्यांनी लढलेली आहे। तुम्ही जे राष्ट्रीय नेत्यांची नावं आणि राज्याच्या नेत्यांची नावं सांगितली, त्यांना आमच्या भागातला कार्यकर्ताच भारी पडलेला आहे। त्यामुळे माझी गरज मी नसतानासुद्धा बहुमतानं या ठिकाणी आम्ही जिंकून येऊ, लाखाच्या फरकाने या ठिकाणी मताधिक्य आम्हाला मिळेल असा आमचा विश्वास आहे। मवियाची सरकार जर आली तर नेमका मुख्यमंत्र्याचा चेहरा कोणत्या बेसिसवर ठरवला जाईल? काय 25 तारखेला आपल्याला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे आपल्याला कळेल। हे होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। कॅमेरामॅन साईसह रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।